पडला चरणी तुझ्या रे, शरण आलो बाप्पा तुला रे, नाद घुमतो दाही दिशा रे, मंगलमूर्ती मोरया. तूच करता साऱ्या सुखाचा, दुःख हरता त्राता जगाचा, तूच आदी आणि अनंत, मंगलमूर्ती मोरया. ढोल ताशात तारलेला, नाम घोषात रंगलेला, महिमा तुझा मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया, मोरया हे मोरया. हो उरातला ओंकार हा आज झाला ओंकार रे, अपराध घे पोटामध्ये ये कराया उद्धार रे. पाठी राखा भक्तांचा तू, दाता रिद्धी सिद्धीचा, पाप बंधू आई सखा तू, लेकरांच्या बुद्धीचा, गरजणाऱ्या मेघातुनी रे, अनविजाच्या रेखातुनी रे, आशिष दे मोरया, मोरया हे मोरया. अहिल्यानगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या हस्ते विधिवत महापूजा करून शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मानाच्या 12 गणपतीपैकी श्री विशाल गणपती हा प्रथम क्रमांकाचा गणपती आहे. मानाचे 12 आणि इतर घरगुती गणपतींची तब्बल 14 तास विसर्जन मिरवणूक चालते. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठा पोलिसांचा बंदोबस्त तयार करण्यात आलाय. दक्षतेचा भाग म्हणून राज्य राखीव दल आणि दंगल नियंत्रण पथक सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांमार्फत सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे मिरवणुकीवर लक्ष ठेवले जाणार आहे. तसेच शहरातील गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने नेप्ती नाका परिसरात विसर्जन कुंड तयार करण्यात आला असून निर्माल्य वाहून नेण्यासाठी वाहनाची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. शहरातील 12 मानाच्या गणपतीचं विसर्जन याच कुंडात होणार असून महापालिकेच्या वतीने विसर्जन कुंडाच्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी उत्साहाने आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ढोल ताशात तारलेला. आपल्याकडे आज मालीवाडा स्थित महागणपती मंदिरात गणपती विसर्जनाची सुरुवात या ठिकाणी आपण करतोय आणि तसेच जिल्ह्याचे सर्व जे गणपती आहेत त्या ठिकाणी त्यांची व्यवस्थित मिरवणूक निघतील याच्यासाठी जिल्हा प्रशासन तसेच पोलीस दोघांतर्फे आणि महापालिका आणि ज्या ज्या ठिकाणी ग्रामपंचायत व नगर परिषद एरिया असेल त्या ठिकाणी त्यांच्या मार्फत चांगल्या पद्धतीने नियोजन करण्यात आलेलं आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करणार आहे की त्यांनी आपले महाराष्ट्राचे जे राज्य सण आहे ते खूप उत्साहाने साजरा करावे, पण त्या ठिकाणी व्यवस्थितपणे इतर लोकांना काही त्रास होणार नाही याची पण काळजी सर्व लोकांनी घेतली पाहिजे. मी सर्व लोकांना परत खूप खूप शुभेच्छा देतो आणि गणपतीच्या आपली जिल्ह्याची जी परंपरा आहे ती सर्व नागरिक यावर्षी पण कंटिन्यू ठेवतील अशी मी सर्व लोकांकडून अपेक्षा करतो. प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर.